तर मित्रांनो, माझं नाव आहे गणेश हिवाळे आणि मी ॲज अ सीनियर डेटा अॅनालिस्ट म्हणून जॉब करतो. मला ओव्हरऑल 5 वर्षाचा अनुभव आहे डेटा अॅनालिटिक्स फील्डमध्ये आणि सध्या मी ज्या कंपनीमध्ये काम करतो ती माझी तिसरी कंपनी आहे. याच्या अगोदर मी 2 स्विच केलेले आहेत. आणि मला असं वाटलं जेव्हा मी शिकत होतो त्या टायमाला सर्व कंटेंट इंग्लिशमध्ये अवेलेबल होतं. त्यामुळे मला खूप उशीर लागला डेटा अॅनालिटिक्स शिकायला. आणि तोच प्रॉब्लेम बाकीच्या कॅन्डिडेट्सला, बाकीच्या विद्यार्थ्यांना होऊ नये त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे डेटा अॅनालिटिक्स हे मराठीमध्ये शिकवायचं. हा मी एक नवीन इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेला आहे. त्यासाठी मी एक WhatsApp कम्युनिटी सुद्धा बनवलेली आहे आणि त्या कम्युनिटीमध्ये पुढे जाऊन मी डिस्कशन वगैरे पण स्टार्ट करणार आहे. तर त्या कम्युनिटीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल, माझ्या चॅनलच्या बायोमध्ये पण असेल आणि मी ह्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये पण शेअर करेल आणि जर का तुम्हाला वाटलं पाहिजे असेल लिंक, तर मला लिंक हे कमेंटमध्ये मेन्शन करायचं आणि मी लिंक वगैरे पण शेअर करेल. तर मी डेटा अॅनालिटिक्स हे बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि ॲक्चुअल कंपनीमध्ये काय काम चालतं त्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेल. फक्त टेक्निकल स्किल्स ज्या असतात एस-क्यू-एल, पायथन, एक्सेल, पॉवर बीआय फक्त त्यावर लक्ष केंद्रित करणार नाही. बाकीच्या पण ज्या इम्पोर्टंट स्किल असतात वगैरे त्या पण शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि मोस्ट ऑफ द फोकस त्यावरच असेल. तर त्यासाठी मी हा इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेला आहे. तर एक मी जे डेटा अॅनालिटिक्स असतं ते बिझनेसच्या कोणत्या फेजेसमध्ये येतं ते आपण समजून घेऊया. त्यासाठी ही सीरीज मी तयार केलेली आहे. ह्या सीरीजमध्ये जवळपास 7 ते 8 व्हिडिओ असतील आणि ह्या सीरीजचं नाव असेल बिझनेस अॅनालिटिक्स लाईफ सायकल, की बिझनेसमध्ये अॅनालिटिक्स केव्हा येते पिक्चरमध्ये, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी मी तयार केलेल्या जवळपास 13 फेजेस असतात बिझनेसच्या आणि त्या 13 फेजेसमध्ये अॅनालिटिक्स केव्हा येऊ शकतं, मी ते मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेल. तर त्यासाठी मी एक चीट शीट क्रिएट केलेली आहे किंवा एक इमेज म्हणा, पोस्टर टाइप इमेज. त्यामध्ये सर्व 13 फेजेस इन्क्लुडेड आहेत. तर मी आता हे थोडं मिनिमाइज करेल आणि तुम्हाला मी ती चीट शीट दाखवेल. हे बघा, ह्या त्या 13 फेजेस असतील बिझनेसच्या, बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये. हे बघा, फेज जी 1 असेल ती बिझनेस एक्झिस्ट करेल, की बिझनेस एक्झिस्ट का करतो? देन बिझनेस हॅज गोल्स, देन बिझनेस फेस प्रॉब्लेम्स, बिझनेस मेक डिसिजन, की ह्या फेजेसमध्ये डेटा अॅनालिटिक्स केव्हा येते? तर ही जी 8वी जी स्टेप असेल, 8 नंबरची, 8 नंबरची एनालिस्ट परफॉर्म एनालिसिस, तेव्हा डेटा अॅनालिटिक्स ही बिझनेसमध्ये येईल. आणि बाकीचा स्टेप पण असेल आणि कसं आपण बिझनेसला हेल्प करू एनालिटिक्स थ्रू ते मी ह्या फेजेस थ्रू समजवण्याचा प्रयत्न करेल. तर हे बाकीचे सर्व व्हिडिओ असतील ते ह्या फेजेसच्या रिलेटेड असतील. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण फोकस करणार आहे बिझनेस एक्झिस्ट आणि ही बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सर्वात इम्पोर्टंट फेज असते. त्याला मी हे मिनिमाइज करेल आणि दुसरे डॉक्युमेंट ओपन करेल. ह्या डॉक्युमेंटमध्ये मी सर्व डिटेल डिस्क्रिप्शन ॲड केलेलं आहे प्रत्येक फेजचं. हे बघा सर्व फेजेसिटीमध्ये मी मेन्शन केलेलं आहे. आणि हे डॉक्युमेंट करायला मला खूप वेळ लागला. तुम्ही हे याचं जे एस्थेटिक लूक आहे वगैरे हे पाहूनच समजू शकतात. हं. तर हे खाली पण असेल इथे फेजेस वगैरे पण मेन्शन असतील आणि हे थोडं माझं ब्रँडिंग असेल गणेश शिवाय इन अनालिटिक्स इन मराठी वगैरे जसं मी मराठीमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. हे जे कंटेंट असेल हे इंग्लिशमध्येच प्रेझेंट असेल, बट मी बोलताना मराठीमध्ये बोलेल. म्हणजे त्यामुळे कसं तुम्हाला समजण्याला सोपं जाईल. चला तर वळूया आपल्या मेन कंटेंटकडे. जे कंटेक्स्ट आहे या व्हिडिओचा ते बिझनेस एक्झिस्ट, की बिझनेस एक्झिस्ट का करतात? आणि बिझनेस लाईफ सायकलमध्ये किंवा बिझनेस फेजेसमध्ये ही सर्वात महत्त्वाची फेज असते. कारण की जे एनालिटिक्स वगैरे तुम्ही करणार आहात ना, ते याच्या अराउंडच करणार आहात. आणि बिझनेसमध्ये ही सर्वात एक बेसिक फाउंडेशन म्हणा, की त्याच्यावर बिझनेस आधारित असतो. तर आपण या सर्व फेजेसमध्ये Zudio हे एक जो बिझनेस सध्या आहे, सर्व जणांनी Zudioचे शॉप्स वगैरे बघितले असतील. ते एक उदाहरण घेऊ त्यांना आणि Zudioच्या माध्यमातून आपण ह्या फेजेस अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करू. तर ज्यांना Zudio माहीत नसेल त्यांना सांगेल की Zudio एक क्लोथिंग ब्रँड आहे. ब्रँड म्हणजे कसं त्याचे शॉप आहे क्लोथिंग शॉप्स. त्याचे थोडे मॉल टाइप शॉप असतात. म्हणजे 1 फ्लोर, 2 फ्लोर असे शॉप असतात. इंडिपेंडंट शॉप असतात त्यांचे. आणि त्या थ्रू ते कपडे विकतात. तर याच्यामुळे तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल की Zudio काय काम करते. तर बघा, तर मेन बिझनेस एक्झिस्ट. सो द मेन थिंग इज व्हाय डज धिस बिझनेस एक्झिस्ट? कारण की क्लोथिंग ब्रँड किंवा क्लोथिंग शॉप्स आहेत त्या भरपूर आहेत. जसं की ट्रेंड झालं, आदित्य बिर्ला झालं, पॅन्टालून झालं, Zara झालं. भरपूर ज्या आहेत त्या रिटेल शॉप्स आहेत क्लोथिंगमध्ये. तर Zudioचं ह्याचं युनिकनेस काय?
कारण की जर का तुम्हाला एखाद्या बिझनेसमध्ये एंट्री करायची असेल आणि तो एक्झिस्टिंग बिझनेस मॉडेल असेल, म्हणजे एक्झिस्टिंग जसे रिटेल क्लोथिंग शॉप आहे, तर भरपूर शॉप आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर का एंट्री करत आहात, तर तुमचा काही एक युनिक पर्स्पेक्टिव्ह असला पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करू शकतात. जर का तुम्ही सेम बाकीच्या ज्या ब्रँड करत आहे, जर का तुम्ही सेम फॉलो केलं, तर तुम्हाला नवीन कस्टमर का तुमच्याकडे येतील? ते एक्झिस्टिंग ब्रँडकडे का जाणार नाही? तर त्याच्याकरता की हा जो नवीन बिझनेस आहे, हा बिझनेस का एक्झिस्ट करतो? ते. तर प्रत्येक बिझनेसचा हेतू असतो पैसे कमवणे. तर आपण म्हणतो बिझनेस का करायचा? पैसे कमवण्यासाठी, प्रॉफिट कमवण्यासाठी. पण बिझनेस त्याच्याकरता एक्झिस्ट नाही करत आहे. प्रत्येक बिझनेस एक युनिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कस्टमर येतात आणि ते कस्टमर आल्यानंतर आपण प्रॉफिट, रेव्हेन्यू वगैरे जनरेट करतो. तर हे बघा या ठिकाणी कन्सेप्ट. तर एव्हरी बिझनेस एक्झिस्ट टू सॉल्व्ह अ कस्टमर प्रॉब्लेम अँड क्रिएट व्हॅल्यू इन अ युनिक वे. बरोबर? की कारण की आपण एक युनिक वे थ्रू मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. जर का एक्झिस्टिंग शॉप्स, एक्झिस्टिंग ब्रँड्स ऑलरेडी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एक नवीन युनिक वे शोधावं लागेल. आणि Zudio जर का एक्झाम्पल घेतलं, तर Zudioची जी यू-एस-पी आहे किंवा त्यांचं जे मेन पर्पज आहे, ते पर्पज हे आहे की Zudio exists to provide trendy fashion at affordable prices for value conscious customers. Here इथे पण पर्पज मेन्शन केलेला आहे. We make fashion accessible to everyone by combining style, quality and affordability. हां, तर मेन पर्पज Zudoचं हे आहे. जर का तुम्ही Zudoच्या शॉप्समध्ये गेला तुम्हाला कळेल की त्यांची प्राईस खूप कमी असते आणि त्यांचे जे क्लोथ्स वगैरे असतात ते खूप फॅशनेबल असतात कंपेअर टू अदर पॅन्टलून्स वगैरे त्यांची. त्यांची प्राईस थोडी हायर साइडला असते. तर यांची थोडी अफोर्डेबल आणि चीपर असते Zudoची. तर त्याचा मेन पर्पज आहे. तर त्यांनी हा प्रॉब्लेम नोटीस केला की ज्या बाकीच्या ब्रँड आहेत ते थोडा महाग कपडे विकतात आणि त्यांचे एवढं ट्रेंडी फॅशनमध्ये नसतात. आणि हा प्रॉब्लेम Zudoने बघितला आणि हा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करत आहेत. ते ट्रेंडी फॅशन प्रोव्हाईड करतात आणि प्राईस पण अफोर्डेबल आहेत. आणि त्यांच्या शॉप्समध्ये बघितलं तुम्ही नवीन-नवीन स्टॉक येत असतो आणि नवीन-नवीन ट्रेंडी स्टाईल पण असतात त्यांच्या. हां, तर सेकंड इज अनदर थिंग इज व्हाय इज दिस इम्पोर्टंट? If we understand why the business exists, we can't understand why it makes certain decisions. Yes. So here I will repeat again. If we don't understand why the business exists, we can't understand why it makes certain decisions. Yes. तर इथं बिझनेस का एक्झिस्ट करत आहे Zudioचा त्यांचं मेन आहे की ते ट्रेंडी स्टाईल देतील, क्वालिटी देतील आणि अफोर्डेबिलिटी देतील. कारण की ह्या 3 गोष्टींवरच त्यांचे बाकीचे सर्व डिसिजन, बिझनेस प्रोसेस डिपेंडेबल असतील. काय? ट्रेंडी स्टाईल, क्वालिटी अँड अफोर्डेबिलिटी. जर का आपण क्वालिटी हा सेगमेंट साइडला पण ठेवला, तर मेन सेगमेंट काय त्यांचे टार्गेट करायचे ट्रेंडी स्टाईल अँड अफोर्डेबिलिटी. बाकीचे सर्व डिसिजन जे घेतील, ज्या बिझनेस प्रोसेस बनवतील सर्व, ते ह्या 2 गोष्टीच्या अराउंडच असतील. ट्रेंडी स्टाईल अँड अफोर्डेबिलिटी. त्याच्यामुळे आपण जे एनालिटिक्स करणार आहे फ्युचरमध्ये किंवा Zudioमध्ये जे एनालिटिक्स होत असेल, ते ह्या गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठीच होत असेल, की नवीन-नवीन ट्रेंड कसे आणले जाईल आणि क्लोथ जे आहे, त्यांचे जे कपडे आहेत, ते अफोर्डेबल कसे बनवले जातील. याच्या अराउंडच एनालिटिक्स केले जाईल. त्याच्यामुळे जेव्हा आपण बिझनेस एनालिटिक्स किंवा डेटा एनालिटिक्स याचा जो बेसिक फाउंडेशन असेल, की जी कंपनीमध्ये तुम्ही जॉइन करता, त्या कंपनीचा पर्पज काय आहे? कारण की तुमचं सर्व एनालिसिस त्याच्यावर डिपेंड राहणार आहे, की इथं Zudioचा पर्पज आहे क्वालिटी प्रोव्हाईड करणं, स्टाईल आणि अफोर्डेबिलिटी. हां, तर मी हे पण सांगण्याचा प्रयत्न करेल, की ही जी प्रत्येक फेज असते बिझनेसची, याच्याशी डायरेक्ट रिलेशन नसतं डेटा अॅनालिस्टचं किंवा डेटा अॅनालिस्टला डायरेक्ट याच्यावर काम करण्याची गरज पडत नाही. तर मग याच्यावर काम कोण करतं? जसं ही जी पहिली फेज आहे बिझनेस एक्झिस्ट, जे पर्पज डिफाईन करणं वगैरे, व्हिजन बिझनेसचं सेटअप करणं, हे जे काम असतं ते डेटा अॅनालिस्टचं नसतं. हे जे काम असतं ते असतं फाउंडर्स, लीडरशिप हे बघा प्रायमरी ओनर्स मी मेन्शन केलेले आहेत. तर वगैरे जे फाउंडर जे कंपनी सुरुवात करतात, जे टॉप लाईन लीडरशिप असते, ज्यांना आपण सी-सुट्स म्हणतो. जसं की चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, बाकीचे जे सर्व असतील त्यांना लीडरशिप बनवू आपण. तर हे काम त्यांचं असतं. व्हिजन सेटअप करणं, पर्पज सेटअप करणं कंपनीचा. तर हे काम ते करतात आणि जनरली हे काम करताना कोणते-कोणते टूल्स यूज केले जातात. तर हे एक एक्झाम्पल आहेत. हेच टूल असे यूज केले जातील तसं काही नाही. पण जनरली हे टूल यूज केले जातात. जसं की बिझनेस मॉडेल कॅनव्हास, की बिझनेसचं मॉडेल बनवायचं असेल तुम्हाला, की ॲक्चुअली बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर मॉडेल बनवतात, की आपण जो प्रॉब्लेम टॅकल करत आहे ह्या बिझनेस थ्रू तो मांडायचा ते
पेपर वर्क करतात, म्हणजे पेपरमध्ये मांडायचा प्रयत्न करतात. त्याची थॉट प्रोसेस आहे ती पेपरवर आणतात. देन मार्केट रिसर्च. ते मार्केटचा रिसर्च पण करतात. डायरेक्टली बिझनेस कोणी करत नाही. कारण की मार्केटची रिसर्च करावी लागते, की जर का त्यांनी म्हणलं, की सध्या ते प्रोव्हाईड करताय ट्रेंडी स्टाईल आणि अफोर्डेबिलिटी. ऑलरेडी ह्या गोष्टी आहे. कोणी दुसरा ब्रँड प्रोव्हाईड करत आहे का? पॅन्टालून्स हे सेम काम करत आहे का? बाकीचे ते पण बघतात. त्याच्यामुळे ही मार्केट रिसर्च ते करतात, की मार्केट रिसर्च अगोदर केली जाते आणि मार्केट रिसर्च करूनच प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला जातो, की हे प्रॉब्लेम एक्झिस्टिंग कस्टमर फेस करत आहेत. आणि कस्टमर सर्व्हेज. आणि हे कस्टमर सर्व्हिस वगैरे ते करतात, की अगोदर सर्व्हे केले जातात, म्हणजे बिझनेस आणण्याच्या अगोदर, की बिझनेस चालेल किंवा नाही, हे पण बघितलं जातंच. मग डिलिव्हरेबल्स, की हे जेव्हा जर का कंपनी सुरू करायची आहे, तर हे पेपरवर्क ते ऑलरेडी त्याची थॉट प्रोसेस आहे, जे विचार आहे, ते पेपरवर आणतात आणि ह्या गोष्टी ते मांडायचा प्रयत्न करतात त्यांच्या लीडरशिप समोर. जर का सीईओला या फाउंडर्सला प्लॅन करायचा आहे, तर ते हे प्लॅन करतात, की बिझनेस व्हिजन आणि बिझनेस मॉडेल, की आपल्या बिझनेसचं व्हिजन काय असेल. तर व्हिजन हेच, की ट्रेंडी स्टाईल, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी प्रोव्हाईड करायचं. आणि मग बिझनेस मॉडेल, मग त्याच्यावरती एक-एक कंपोनंट ॲड करतात आणि पूर्ण बिझनेस मॉडेल क्रिएट केलं जातं. आणि हे हे ते बाकीचे जे दुसरे नंतर जी सेकंडरी लेयर असेल लीडरशिपची वगैरे, त्यांचे मॅनेजर असतील, त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी बिझनेस मॉडेल, किंवा जे इन्व्हेस्टर असतील, त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी हे मॉडेल बनवलं जातं. आणि याची रिस्पॉन्सिबिलिटी सीईओ, फाउंडर वगैरे घेतात. आणि ते करतात आणि आपण त्याला डिलिव्हरेबल बनवू शकतो. कारण की त्यांना हे डिलिव्हर करावं लागतं त्यांना इन्व्हेस्टरला किंवा त्याच्या कंपनीमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना समजून सांगण्याकरता. हां, मग हे करण्यासाठी काय स्किल लागतात? तर हे याच्यासाठी बिझनेस अंडरस्टँडिंग, की सीईओला बिझनेस अंडरस्टँडिंग हवी. क्युरिओसिटी, इंडस्ट्री नॉलेज. या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाता, जसं की रिटेल इंडस्ट्री आहे आणि क्लोथिंग ब्रँड आहे. तर तुम्हाला त्या इंडस्ट्रीचं नॉलेज असलं पाहिजे. तर या स्किल रिक्वायर्ड आहे ह्या फेजसाठी. नंतर की टेकअवेज. अ क्लिअर पर्पज अँड व्हॅल्यू प्रोपोझिशन आर द फाउंडेशन ऑफ एव्हरी सक्सेसफुल बिझनेस. कारण की हे पर्पज त्यांनी सेट केलेलं आहे आणि बाकीचे सर्व डिसिजन जे घेतील, ज्या बिझनेस प्रोसेस चालू करतील, ते ह्या पर्पजच्या आधारावरच असेल आणि हे त्यांचं व्हिजन आहे. त्याच्यामुळे बिझनेससाठी सर्वात इम्पोर्टंट स्टेप आहे ती तो बिझनेस का एक्झिस्ट करतो? कोणता प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहात? कारण की जे बिझनेस प्रोसेस ते बनवतील, जे सॉफ्टवेअर जे बनवतील आणि एनालिटिक्स पण जे करावं लागेल, ते सर्व ह्या फेजवर अवलंबून असतं. तर आय होप की ही जी फर्स्ट फेज आहे, बिझनेस का एक्झिस्ट करतात, हे तुम्हाला समजलं असेल. आणि जर का तुम्हाला काही डाउट असतील, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुम्ही WhatsApp कम्युनिटी जॉइन करू शकता. तुम्ही तिथं क्वेशन विचारू शकतात. आणि माझं Insta हँडल पण आहे. मी Insta हँडल पण गणेश हिवाळे मराठी हे Insta हँडल आहे. तुम्ही त्याला पण फॉलो करू शकतात. आणि बघा, ही जी फेज आहे, ही डेटा एनालिसिस डायरेक्ट रिलेटेड नाहीये. पण डेटा एनालिसिस जे काम असतं ते ह्या फेजवर डिपेंडंट असतं. आणि ही फेजमध्ये जे लीडरशिप वगैरे सीईओ ते काम करतात. डायरेक्ट रिलेशन डेटा एनालिसिस हे काम करत नाही. जस्ट की तुम्हाला ओव्हरऑल अंडरस्टँडिंग द्यायची होती मला, की डेटा एनालिटिक्स हे बिझनेसशी कसं रिलेट करतं. तर या डिफरंट फेजेस बनवल्या आहेत. 13 फेजेस. तर ती पहिली फेज हे बिझनेस एक्झिस्ट का करतात ते. जसं-जसं आपण फ्युचरमध्ये बाकीच्या फेज समजून घेत जाऊ, तसंच तुम्हाला कळेल, की ही जी चेनिंग आहे, की ह्या फेजेस एकमेकांशी कशा रिलेटेड आहात. तर समोरचे व्हिडिओज बघा. मी अजून व्हिडिओ पोस्ट करेल. हा जो फर्स्ट फेजचा व्हिडिओ होता. सेकंड फेज जी असेल ती आपली असेल बिझनेस हॅज गोल्स. काय-काय गोल्स आहेत वगैरे. त्या सर्व ह्या 13 फेजेस आहेत. परत मी तुम्हाला ह्या पोस्टर इमेजवर किंवा चीट शीटवर घेऊन जातो. या सर्व फेजेस आहे, की याच्यामध्ये डेटा एनालिटिक्स कसं पिक्चरमध्ये येईल, कसं बिझनेसमध्ये यूज होईल, ती इन्फॉर्मेशन. आणि हे बघा 8व्या फेजवर डायरेक्ट डेटा एनालिस्ट काम करतात वगैरे. तर ह्या एकमेकांशी रिलेटेड फेजेस आहेत. मी सर्व हे जे डॉक्युमेंट्स, कंटेंट वगैरे आहे, हे WhatsApp कम्युनिटीवर शेअर करेल. तर ती कम्युनिटी जॉइन करा. मी सर्व इन्फॉर्मेशन, सर्व डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी शेअर करेल. तर होप की ही पहिली फेज क्लिअर असेल. दुसरा जो व्हिडिओ येईल तो बिझनेस हॅज गोल्स सेकंड फेजवर येईल. अ, तर तो व्हिडिओ मी उद्या पोस्ट करेल. अ, अ, मी असं प्लॅन केलं आहे, की मी दर दिवसाला एक-एक व्हिडिओ पोस्ट करत जाईल. तर स्टे ट्यून. हे चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी कमेंटमध्ये पण तुमचा सपोर्ट मेन्शन करा. थँक यू.